जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप निरूप पातालो रूप पातालो रूप पातालो
विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा घाली हृदयात प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात करो रे उचित प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात करो रे उचित प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात करुणे उचित प्रेम घाले हृदयात प्रेम घाले हृदयात प्रेम घाले हृदयात मागायास थोर करुणे आस थोर करुणे आस थोर करुणे आस अनुदान मागायास थोर करुणे आस थोर करुणे आस थोर करुणे आस चिंतन समयी सेवा पुरित देवी पुरित देवी सेवा पुरित देवी चिंतन समयी सेवा पुरित देवी सेवा पुरित देवी सेवा पुरित देवी मागायास थोर करुणियास करुणियास थोर करुणियास अनुदान मागायास थोर करुणियास थोर करुणियास थोर करुणियास तुझ्या बंधू म्हणे भावा मद निर्वावे देवा मद निर्वावे देवा मद निर्वावे देवा तुझ्या बंधू म्हणे बाबा मज निरवावे देवा मज निरवावे देवा मज निरवावे देवा अनुदान मागायास थोर करुणियास करुणियास थोर करुणियास अनुदान मागायास थोर करुणियास थोर करुणियास थोर करुणियास हो बालकुमारी जय बालकुमारी हो बालकुमारी हो बालकुमारी विठू बालकुमार हो बालकुमारी हो मागणीपर अभंगाचे पहिली चाल हरिभक्त परायण भागवत महाराज आळंदीकर आणि त्यांना साथ देतील नवेश महाराज गिरे आळंदीकर. थोर करोनिया आस आणि तू मला चिंतनाच्या वेळेला शेवा आपुलीच देई किंवा घेई. बरं का, महाराज म्हणतात हे सर्व तुला करावं लागणार आहे. तो कया बंधू म्हणे भावा मज निरवावे देवा आलो दान मागायास थोर करोनिया आस. असा अभंगाचा थोडक्यात भाव आहे. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी काही परिहार देणं आवश्य आहे. चालू असलेला हा आपला बापूच्या दरबारातला कार्यक्रम. हो, पहा, झाड लावलं त्यांनी आणि फळं खातो आपण. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत, फार भाग्यवान आहोत. नाही तर काय होतं या भागामध्ये. अरे तिकडले कीर्तनकार आता जर इकडं आणायचे झाले तर ते म्हणतात तिकडं काय म्हणते दगडाशिवाय आणि त्या धसकडाशिवाय. दगड आहे म्हणतात विदर्भात सारे. आणि खरंच काय होतं त्या काळामध्ये. बापूच्या काळात त्यांनी फार मोठ्या कठीण परिश्रमातून हा संप्रदाय उभा केला, टिकवला. मला तर वाटते आपण मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे हे
50 वर्ष करतो ना, बापूचा काळ त्याच्या अगोदरचा सांगा. 50 वर्ष जरी झाले अण्णा, तरी अजून आपल्या विदर्भात संप्रदायाला पाहिजे तसे दिवस नाहीत. अजूनही लोकायला संप्रदायातल्या परंपरा शिकवाव्याच लागतात. 50 वर्ष उलटून गेले तरी बी हो, त्यांना सांगा लागते की संप्रदायात असं नाही, संप्रदायात हे तसं नाही, संप्रदायात हे असं नाही. हो, हे सर्व शिकवावं लागते. तर त्या काळात त्यांना किती कठीण गेलं असेल हे सर्व घडवण्याकरता. तरी पण त्यांनी आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा केली. तुमच्या आमच्या जीव करता हा संप्रदाय त्यांना खऱ्या अर्थानं कळला. तोच संप्रदाय त्यांनी जिवंत ठेवला. नाही तर त्यांना इथं दुसरा संप्रदाय आणाय जमला नसता. हो, अरे परमार्थ त्याच पथावर करावं ज्याचे ग्रंथ संत पंथ भगवंत, त्याच्यातच व्हावा आपला अंत. हे महत्वाचं असते. म्हणून त्यांनी हे जाणलं. यांचे ग्रंथ फार श्रेष्ठ आहेत. हो, यांचे संतही फार श्रेष्ठ आहे. हा पंथही फार श्रेष्ठ आहे. आणि याचा भगवंत सुद्धा फार श्रेष्ठ आहे. ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे जगभागा ऐसे विमातील, ऐसे जगभागा ऐसे विमातील, ऐसे जगाच्या पाठीवर महाराजांना प्रश्न केला. महाराजाला असं सांगायचं आहे, असं जगात कुठंच नाही. महाराजाला हे दरडावून सांगायचं आहे. महाराजाच्या अगोदर बोललेच की नाही, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष कोठे सांगा. नामदेवराव सगळ्याचे दुकानं झाकून झाकूनच आहेत. कारण त्याला दुकान उघडे केले की वाब गेली, आणि वाब गेली की चव गेली. दुकान उघडं करायचं मत नाही त्याला, त्यांना झाकून झाकूनच चालवावं लागते. हो, मैदानातला खेळ फक्त आपल्या वारकऱ्याचा आहे, बाकीच्या याचा नाहीच. हा, वारकऱ्याचा खेळ मैदानातला खेळ आहे. ज्याच्या दम असल त्यांना हातात हात द्यावा आणि चितपट करायला शिकाव. मैदानातला खेळ आहे, कारण खोटं नाहीच. खोटं खोटं ज्यांचं आहे त्यांना सर्व झाकून झाकून करा. वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा अनंत कालाचं ध्येय ज्याच्या डोक्यापुढे असते, डोळ्यापुढे असते, त्यांना आपण दूरदर्शी म्हणतो. असे असणारे बापू तुकाराम बापू, त्यांनी या परंपरेची ठेवण आपल्या करता त्यावेळेला तेवढ्या कठीण परिश्रमातून जिवंत ठेवली. किती त्यांना कष्ट झाले असतील
ते आपण पाहिले नाही, ते बापूला सांगण्याकरता यावं लागेल. आणि काही त्या काळातली मंडळी असतील त्यांना माहीत असेल. आपल्या या काकडदातीमध्ये हा सप्ताह दुग्ध शर्करा योग आहे. योगच योग आहे त्याच्यात. जेवढे सांगाव तेवढे योग कमी आहेत. हो, सुवर्ण महोत्सवाचा आपला कार्यक्रम आहेच. बरं, हा आहे. पुन्हा त्याच्या जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सोहळा. जगद्गुरु तुकाराम महाराजाला वैकुंठ गमन करून 375 वर्ष झाले, तरी अजूनही काही नालायकाच्या मनात शंका आहेच. खरंच महाराज वैकुंठाला गेले की काय वा? अरे, तुम्हाला सनातन परंपरेतले चमत्कारच माहीत नाहीत. आज तुम्हाला जिवंत जर चमत्कार पाहायचा असेल तर मी सांगतो, मुक्काम जा, काशीला जा. काशीला एक विहीर आहे. त्या विहिरीला आड बाजूनं पाणी काढण्याकरता जागा आहेत, घाट बांधलेले आहेत. त्या विहिरीला आड बाजूनं पाणी काढण्याकरता, म्हणजे 8 खिराड्या टाकलेल्या आहेत. आणि कोण्याही बाजूनं तुम्ही पाणी काढा, प्रत्येक बाजूचं पाणी चव वेगळी लागते. काय पाहिजे अजून? जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले काय? हे भोळे भाबडे वारकरी धोतर छाप, तुम्ही माहीत आहेत ना प्यान मधले उभाभ्याम मुताभ्याम, काय तुम्हाला अक्कल आहे त्याच्यातली? 15-15 दिवस प्यान धुतना गवशीचो हो, पण आम्हाला शिकवता. फार शिकलो म्हणता. काय शिकले तुम्ही? माती शिकले तुम्ही, पण तुमच्यावर संस्कार नाहीत. आणि याच्याकरता संस्कार लागतात. शिक्षण हे दुय्यम आहे, संस्कार महत्वाचे आहेत. बरं, आजही तुम्ही संभाजीनगर गॅजेटला जाऊन पहा, जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या वैकुंठ गमनाबद्दल इंग्रजांनी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे. देहूगावचा कोणीतरी तुकाराम बुवा गोसावी सदैव वैकुंठाला गेलेला आहे. इंग्रजानं मान्य केलं, आणि या आमच्या इंग्रजाईला मान्य नाही, गुलामाईला. 375 वर्ष आपण साजरे करतो. त्यातल्या त्यात पुन्हा आजचा दिवस पुन्हा आमचे हरिभक्तीपरायण, ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो, आपण बबनराव पारस साहेब म्हणता अण्णा. अण्णाची आई वत्सलाबाई, नाही का, वत्सलाबाई यांचं आजचं पुण्यस्मरण. बरं का? आणि ते आमच्याच कीर्तनाच्या दिवशी हे आमचं त्या एका माऊलीची सेवा करण्याचं हे आमचं परम भाग्य आहे. काहीतरी त्यांचं आमच्यावर ऋण असलं पाहिजे, त्यावेळेलाच हे सगळं घडत असते. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुम्ही म्हणाल नवीन वर्ष तर उद्या लागणार आहे. नाही 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 नाही, आजच 5 वाजता लागला पाडवा. बरं का? तुम्हाला सुख समृद्धीचं जावं हे भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या सप्ताहामध्ये आपण, मला वाटते गाथा भजन हे सर्व सुंदर गुणीजन मंडळी, एकापेक्षा एक मोठे. मला तर असा प्रश्न पडला, नाव कोणाचं अगोदर घेऊ? चोपदाराचंच घेऊ काय? काऊन त्याला घरी कोणी नाही का नाव घ्यायला? सर्वच्या सर्व ही गुणीजन मंडळी, आपण सर्व सद्भक्त मंडळी, सर्व हे उपक्रम करतात. याच्यात अन्नदान करणारी मंडळी, सर्व बडी बडी मंडळी आपल्या गावातली मोठी. आता कोणाचं नाव घेतलं कोणाचं राहिलं तर पुन्हा म्हणतील पहा बा महाराजानं तोंड पाहून नावं घेतले. मला काही सर्वांचे नावं पाठ नाही, सर्व थोडे 1-2 लोकांचे. आमचे साहेबराव दादा म्हणा, हे असे 2-4 लोक जास्त. जवळीक माऊली आमचे, डंगाले बापू, आपण सर्व माता भगिनी, तुम्हाला सुद्धा साष्टांग प्रणिपात. आपण सर्व हे करत आहात, आनंदाची गोष्ट आहे. आपण कथा ऐकत आहात. मी नेहमी सांगत असतो माझ्या कीर्तनात, कथा ही प्रत्येकानंच ऐकली पाहिजे, कारण कथा ही जीवनातली व्यथा घालवणारी आहे. मग सहज प्रश्न निर्माण होतो लोकायला, ज्याला व्यथा असेल त्यांना ऐकावं बुवा कथा का नाही? रामदास स्वामी म्हणतात, अरे बगर व्यथेचं जगात कोण आहे?
जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाहे. हो, कबीर महाराज तर त्याच्याही पुढे गेले. जो देखे सो दुखिया बाबा, बाबा जो देखे सो दुखिया बाबा, सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया नहीं रे, नहीं रे, ए राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, जो दुखिया राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर वैरागी, दुख के कारण सुख देवने उदरी माया त्यागे. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, बाबा बाबा, सुखिया कोई नहीं रे. प्रत्येक जण दुखी आहे. हो, फक्त आपण सुखी असल्याचा आव आणतो. काय चाललं, बरं चाललं, मजेत मजेत, आतून पेटलेलं असते सगळं, कोणी ढंगाचं बोलत नाही. हो, फक्त म्हणायचं असते बरं चाललं, वाईट आहे. बरं, प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये दुःखी आहे. आमच्या दुःखा जीवनामध्ये दुःख का? शास्त्रकार सांगतात दुःखाचं कारण जर काय असेल तर पाप आहे. हो, केले कर्म झाले त्याची भोगा आले. हो, अरे काही काही लोकायला बसायचा संडास केला तरी त्याला बसायचं जमत नाही संडासवर. त्या कारण काय? घेणं लोकांचे पैसे रस्त्यात गाड्या आडू आडू घेणं घेणं. बरं का, माऊली बोलले ज्ञानेश्वरीमध्ये, मला वाटते ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. घोगरे महाराज यांच्याकडे व्यासपीठ आहे की नाही ज्ञानेश्वरीमध्ये होवी. एथ जयाचे जे कर्मसूत्र ते मांडूनी ठेविले स्वतंत्र, तो तेची गती पात्र होऊ लागे. आम्हाला यथ बरं वाटते पण ते लिहिल्या जाते. काही गोष्टी आता बऱ्या वाटतात, परिणाम वाईट होते. जसं चटणी खातानी बरी वाटते, पण परिणाम मसाला खातानी बरा वाटते, पण परिणाम वाईट होते. हे परिणाम करणारच कोणती वस्तू त्याचं आहेच ते. तसं कर्म आहे. महाभारतामध्ये वर्णन आलेलं आहे. कर्म कसा शोध घेत जाते. 1000 गायी असू द्या आणि त्या गायीचे बछडे तुम्ही एकदाच सोडा, ते बछडा बराबर जाऊन आपल्या आईच्या कासालाच लागेल. तसं तुम्ही आम्ही केलेलं वाईट कर्म किंवा चांगलं कर्म तुम्ही 100 लोकात जा, 1000 लोकात जा, बराबर तुमचा शोध घेईल आणि तुमच्याच गचोंडीवर बसेल. एक लक्षात घ्या, आपण जन्मात जरी स्वतंत्र नसेल, जन्म घेण्यात जरी स्वतंत्र नसेल, तर आपण कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहोत.
मग काय आपण कर्म करायचं, वाईट करायचं की चांगलं करायचे आपण ठरवायचं आहे. हो, चला कर्म चुकलं मग कोणी असू द्या, देव जरी असला तरी त्याला या मृत्यू लोकामध्ये कर्माचा दंड. तुका म्हणे कर्म रेखा कदा न चुके प्रमादिका, कदा न चुके प्रमादिका, कदा न चुके प्रमादिका. म्हणे कर्म रेखा कदा न चुके प्रमादिका, कदा न चुके प्रमादिका, कदा न चुके प्रमादिका. तुका म्हणे कर्म रेखा कदा न चुके प्रमादिका, कदा न चुके प्रमादिका, कदा न चुके प्रमादिका. हे तुका म्हणे कर्म रेखा कदा न चुके प्रमादिका, कदा न चुके प्रमादिका, कदा न चुके प्रमादिका. प्रारब्ध क्रिया मान संचिताचा भोग, भोगीला तो भोग दोन तुटे, भोगीला तो भोग दोन तुटे, भोगीला तो भोग दोन. क्रिया मान संचिताचा भोग, भोगीला तो भोग दोन सुटे, भोगीलाचे भोग दोन सुटे, भोगीला तो भोग दोन सुटे, दोन सुटे, दोन सुटे. परियसी गव्हारा सादर लागेल तेवढे प्रमाण आपल्याकडे मिळतात. भिल्ले विंधीला शारंगर, कर्म निर्मोश झाले सगर. मोठ्या मोठ्याची उदाहरणं आपल्याजवळ आहेत. कर्म, आपण कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहो. जन्म कुठेही मिळू द्या. आणि तुम्हाला कोणं सांगितलं चांगल्या वंशात जन्म मिळाला म्हणजे त्याचं कर्म चुकत नाही? हे कथा कोणासाठी झाली? भागवत कथेबद्दल बोलू लागलो मी. कोणाकरता झाली कथा? राजा परीक्षिती करता. जन्म साध्या घरात होता. द्वारकेचा राणा पांडवा रे द्वारकेचा राणा पांडवा, द्वारकेचा राणा पांडवा द्वारकेचा राणा. ज्याच्या आज्याच्या रथाचे घोडे हाणले, अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकट बहुत निवारिली. त्या राजाचा नातू कोण? हे परीक्षिती. आणि वाईट कर्म करण्याची इच्छा झाली, उन्माद आला. हो, हे बघा भगवान म्हणतात, अरे संपत्ती ही सहज कोणाकडे येत नाही. लोक लांबून विचार करत असतात. 2 नंबर केला असेल, तूही कर ना, तुला कोण नको म्हणते? पाय न करून जमते का ते? तू तर 1 नंबरची चकते, तू 2 नंबर कोठे घेऊन बसला? 2 नंबर केला असेल. काही लोक कोणा जरास काही जमू द्या, त्याचं काही बरं दिसलं, बहुतेक सापडला असेल. तेव्हा बापाने ठेवलं होतं का पुरून सापडायला? अरे लोक रात्र रात्र गड्डे खतायले तर, पण त्याला काय गड्डा भेटन. हो, आता मी मंदिरावर झोपत असतो, बेवारस माणूस आपण, मागणं पुढे धुड्डा उडे, रात्र रात्र बॅटरी घेऊन फिरते त्या बल्डानं. हो, आणि आम्हालाच पहाटे सांगतात, तुम्ही तर लय झोपले होते हो. मग आम्ही झोप नाही तर काय करावं? आम्हाला माहित आहे इकडे कोण ठेवणार आहे भूत. मरायले खड्डे खतू खतू.
कारण काय आहे, ते अजून कोण्या सप्तात गेले नाही, कोण्या कीर्तनात गेले नाही, त्यांना काही माहिती नाही. प्रारब्धेची वाढे धन, प्रारब्धेची जोडे प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची भरे पोट, तुका करे ना बोभा. अन्न मान धन हे तो प्रारब्धादिले, हे तो प्रारब्धादिले, हे तो भगवान म्हणतात आहे त्याच्याकड. हो, ती माझी विभूती आहे. संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. पैसा आहे पण वारकरी सप्ताहामध्ये खर्च करण्याचा विचार आहे. भाग्यवान आहेत ते. 2 नंबरचा असू दे ना बे, आमचं काही म्हणणं नाही, पण त्याला वारकरी संप्रदायात खर्च करावा वाटते ना, त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. तुम्हाला माहीत आहे, आता मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. आम्ही मागे बऱ्याच दिवसापूर्वी सप्ताह केला होता हर्षीला. बरेच लोक म्हणायचे त्या मिश्राचं धन असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. सांगू तुम्हाला, पापाचं जर धन असेल तर पुण्यामध्ये खर्चच होत नाही. लाख प्रयत्न करा, जे ज्या दिशेनं आलेलं असते ते त्या दिशेनं वापस जात असते. हे ठरलेलं आहे. जरी असलं तरी आम्हाला काय घेण्यात येणार. वारकरी जेवतात ना, आनंदाची गोष्ट आहे. तुमच्याकडे असेल चोरीचं त्यांना आम्ही घेतो, आम्ही कुठं नाही म्हणतो. तुम्हाला दोष लागत लागू द्या, आम्हाला लागलात लागला, पाहू कोणाकोणाकडे आहे, फेका आणून. दुर्बुद्धी होत नाही, कोण सांगितली तुम्हाला? होते. झाली राजा परीक्षितीला 18 अक्षोणी इकडले मेले होते, 7 अक्षोणी तिकडले मेले होते. 18 अक्षोणीचं धन ढुंगणाखाली होतं. साधूचा अपमान करण्याची इच्छा झाली. का व्हावी? का व्हावी? का असं घडावं? त्याला भारतीय परंपरेचं ज्ञान नव्हतं, सनातनचं ज्ञान नव्हतं. काय परंपरा आहे आमची? काय सांगते आमची परंपरा? घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, फायदा काय? एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. किती सोपं आहे हो. आपल्याकडे साधू आले, बसण्याकरता आसन द्यायचं, काय 5-50 कोटी खर्च होते. या बसा. हे बघा, तुमच्या डोक्यात साधू बद्दल प्रेम असो या नसो, पण कोण्याही साधूचा कधी उपवास करू नका, आणि वारकरी साधूचा तर कसाच करू नका. अजिबात करायचं नाही. तुम्हाला माहित आहे रोजाचा महिना चालू आहे आता, है ना? धरला का रोजा कोणा? तुम्ही म्हणता का आपल्यात काय नाहीत का हे अवलादी रोजा धरणाऱ्या? नालायक आहेत साले. पाहिला काय खाना मुसलमान एकादशी करताना आमचे रोजे धरते तर ह्याच्या अंगाने सवाऱ्या येतात. धिंगाणा आहे आमचा सगळा. आम्हाला आमचा तालमेळ लागेना झाला काय आहे काय नाही ते. हो, एका वारकऱ्याच्या अंगात सैलानी आला होता. मला काढाय गौशीची माळ पहिल्यानं गळ्यातली याच्या, तुझ्या अंगात विठोबा नाही आला, सैलानी कसा आला बे? गळ्यात माळ तुझ्या एवढी मोठी दिसायली, लख लख माळ हलायली सैलानी. याला पाप करण्याची इच्छा झाली. त्याला आपण बसण्याकरता आसन द्या. नका देऊ दूध म्हणजे सार, ताकाचे उपकार तरी पाजा. न द्याल तरी नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. ते गिलासभर वारकऱ्याला पाणी पाजाय काय आपलं जाते? फायदा किती मोठा आहे. तुमच्या पिढ्यानपिढीचा उद्धार होते. साध्या गोष्टीतून जर मोठा लाभ होत असेल काय हरकत आहे करायला. पण याला आमच्या भारतीय परंपरेचे ज्ञान नसल्यामुळं त्याने मेलेला सर्प त्या साधूच्या गळ्यात टाकला. त्याचे परिणाम भोगावेच लागले. मग हो, भोगावेच लागले. फिरावं लागलं त्याला, फिरावं लागलं. बरं, हे आपलं कर्म
अतिशय वाईट आहे. पण कर्म आम्हाला बराबर नेत असते. बरं, मी बोलत बोलत लांब आलो की ही कथा जी आपण ऐकतो हे तुमच्या आमच्या जीवनामध्ये फार मोठं मार्गदर्शन करणारं एक अनमोल किमतीचं एक धन आहे. मला वाटतं त्याचे प्रवक्ते आमचे गोविंद गुरु आपण ऐकत आहात. म्हणजे आज सांगता त्याची. आणि आजचे हे जागराचं कीर्तन भगवंताच्या आशीर्वादानं, साधू संतांच्या कृपेनं, गावकरी मंडळीच्या प्रेमानं आणि आमच्या संतोषच्या मोबाईलनं, मला वाटते अण्णा होती बसून, आपण सर्व गावकरी मंडळी तुमच्या या सर्व माध्यमातून माझ्या एक सर्वसामान्य जीवाकडं ही कथा आलेली आहे. तसे दैदिप्यमान ही सगळी मोठी मोठी मंडळी आपल्या इथे येऊन गेली. त्यांच्या मानानं माझ्याकडं तसं काहीच नाही. ज्या तुम्ही अपेक्षेनं आले असाल ती तुमची अपेक्षा पूर्ण होईल असं माझ्याजवळ काही नाही. पण तुमची निरपेक्षा होणार नाही याची पण मी गॅरंटी तुम्हाला देतो. जसे कानोबाराया परमात्म्याकडे अपेक्षा घेऊन गेले, इच्छा प्रकट करतात. बर, आणि सज्जन हो, ज्यांनी परमात्म्याची सेवा केली त्यालाच मागण्याचा अधिकार आहे. सेवा नाही, भक्ती नाही, काहीच नाही, त्याला मागण्याचा काहीच अधिकार नाही. तुका म्हणे दान, देवाची सेवा करावी मग तो मागण्याचा अधिकारी होतो. खरं पाहिलं तर देवाकडे काही मागायचंच नसते. हो, बरं का. ज्या देवाकडे मागायची पाळी येते याचा अर्थ ते देव होऊ शकत नाही. मावशाव, तुम्हाला विचारतो, घरच्या बुवाकडे साडी मागाव की नाही? मी काय म्हणलं समजलं नाही का तुम्हाला? ऐकायला येते ना इकडे? मुलींनो ऐकायला येते ना? घरच्या बुवाला साडी मागाव की नाही? मागाव, मागावं लागते. कोणाकोणाचं म्हणणं आहे मागावं लागते? मागावं लागते हा दुय्यम दर्जा झाला. घरच्या बुवानं मागायची पाळीच येऊ देऊ नाही तर ती बुवा, तर ते बुवा, नाही तर मग बुवा. काय घर आहे मग? बरं का, बरं मागायचंय तुम्हाला कळलं पाहिजे. मागायची जरी झाली तरी पेरणीचा टाईम मग त्यावेळेला म्हणते एखादा तोळा घेता का, म्हणजे मेलत ते. पहिलंच तर कापूस शिकून गहू पेरते आणि गहू इकून कापसाचं बी आणते आणि म्हणते तोळाभर घेता का. तुका बायको हो की भिताड होय? अक्कल आहे काय तुला? मागाव, पण मागायची काय पाहिजे? अक्कल पाहिजे. मागायची पाळीच नाही आली पाहिजे. बरं, तुम्हाला मी उदाहरण देईल. माया जिजामाईला एकच पातळ होतं. किती? एकच पातळ होतं.
तरी पण जिजाबाईनं कधी तुकाराम महाराजाच्या समोर संसारातली तक्रार मांडली नाही. ती म्हणाल ती अशीच असेल भिकार जोडाची. नाही 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 नाही, भिकारायला तर वखाराला येते. हो, बरेच लोक म्हणत असतात पोरगी मोठ्या घरी देवा आणि गरीबाची सून. मी याच्या उलट आहो, करू नाही गरीबाची सून, आपल्या लेवल मधले पाहाव. गरीबाची केली की तिची पहिलीच चाल असते, तिची चालच जात नाही ती 2-4 वर्ष भिकार चोटपणाची. शिळी भाजी पुन्हा शिजून खाते. काही कमतरता नाही ना घरी, चांगलं खाईन मरणं. मूळ स्वभाव जाई ना. आपल्या लेवल मध्ये पाहिलं पाहिजे, हे असं नाही केलं पाहिजे. द्यायचं असेल तरी आपल्या लेवल मध्ये द्यायचं. जगद्गुरु तुकाराम महाराजाची पत्नी गुळवे सरकारची पोरगी होती. आणि बहुतेक सांगतो मी, मोठी मंडळी इज्जतीने जगणारी असतात. आजही पहा तुम्ही, कोणाला राग येऊ देऊ नका. आला तरी मला काही मागायचं नाही तुमचं. सगळ्यालाच माहित आहे नारायण बुवा म्हणजे उघड खांबी आहे. पहिलेच लोक मला म्हणत असतात हे बुवा सुद्धा नाही सुद्धा नाही सुद्धा नाही. खरंच मी सुद्धा नाही. बोलणं आपलं तोंडावर आहे, खडबड आहे. पटलं तर घेईन, नाही तर जाय ना. तुला 17 आणि मला 15, काय फरक पडते. तुम्हाला मी विचारतो, तुमच्याच तोंडानं सांगा, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी मधली बायाच्या भांडणं जास्त होते की झोपडपट्टीत जास्त भांडणं होते? कोणीकडे आहे की नाही? हे तुम्ही म्हणाले, मी नाही म्हणालो. बरं नाही, तुम्ही सांग नारायण महाराजच म्हणला. तिकडं भांडणं जास्त. शिव्या किती पवित्र असते. एवढ्या पवित्र असतात की तेवढं पवित्र विष्णू सहस्रनाम नाही नाम देवा. एवढ्या पवित्र शिवा असं ऐकतच राहा वाटते जशी काय तुकोबाराच्या गाथ्याचं पारायण चाललं. असं वाटते का काठकून राखेल टाकून फुकून द्यावा. जिजाबाईनं कधीही संसाराची तक्रार जगद्गुरु तुकाराम महाराजाकडे केली नाही. एवढं नाही, महाराजाची पहिली पत्नी, 2 कुटुंब जगद्गुरु तुकाराम महाराजाला. स्त्री एक अन्न न करिता मेली, दुष्काळे आटीला द्रवेनेला मान. स्त्री एक अन्न करिता मेली. ही अवस्था महाराजाच्या जीवनातली. महाराज हे 3 जण भाऊ. सावजी महाराज 1, कान्होबा महाराज 2, जगद्गुरु तुकाराम महाराज 3. तुकाराम महाराजाला फक्त पांडुरंगाचं पिस. गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलास. गोविंद त्या मनी बैसलास. दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे न कळे दिवस की रात्री. अखंड लागली से ज्योती. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विषेद उदंड गाती. हो, हे महाराजाचं जीवन. पांडुरंग ध्याने, पांडुरंग मने, पांडुरंग ध्याने, पांडुरंग पांडुरंग ध्याने, पांडुरंग मने, पांडुरंग ध्याने, पांडुरंग मने. जागृत स्वप्ने पांडुरंग, जागृत स्वप्ने पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. मने मनी पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. जागृती स्वप्नी पांडुरंग ही महाराजाची अवस्था. आणि तिघे सुद्धा ब्रह्म विष्णू महेश
यांचे अवतार, सावजी महाराज भगवान शंकराचे अवतार, त्यागी बैरागी घरून निघूनच गेले. संसारावर त्यांनी थापच मारली, पूज्यच मारलं. या संसारात पडायचं नाही, निघून गेले. तुकोबारायाचा परमार्थ अतिशय उच्च कोटीचा जगद्गुरु तुकाराम महाराजाचा परमार्थ. हो, किती उच्च, किती उच्च कोटीचा, किती उच्च कोटीचा. महाराजाच्या परमार्थाला तसं जर जोड लावतो म्हणलं तर जगाची कुठंच जोड लागत नाही महाराजाच्या परमार्थाची. हो, वस्तू असाव नंतर त्याचा त्याग व्हावा. वस्तूच नाही तर त्यागाचा प्रश्नच येत नाही. काय महाराजाचा त्याग आहे. प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागिली, अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हरविली. काय वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाविली, अंता म्हणता दौडोनी निज शांती वरली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकोबा तारा. ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाव, तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथो, हे बघा, जीवनामध्ये मोठ्या माणसानं आपल्याला मोठं म्हणावं, आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांनी मोठं म्हणावं. या खडबडल्याने काही म्हणू द्या ना. हो, काय फरक पडते. यायला साधू कळतेच काय. यायला अजून बायको कळाली नाही काला म्हणते ते. काय साधू कळणार आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया माथोर, काजो अवतार नामयाचा. आणि त्यांचे दुसरे भाऊ होते ते कान्होबाराया. त्यांचे बरेचसे अभंग आहेत आणि अभंग करण्याचे सहकार्य पहिलेच वेळेला झालं. कारण मी अनेक वेळेला सांगत असतो, नामदेव महाराजानं शतकोटीचा संकल्प केला होता. तर त्यावेळेला भगवंतानं सांगितलं हे संकल्प पूर्ण होणं काय शक्य नाही. मग त्यावेळेला नामदेव महाराजानं 96 कोटी अभंग केले, पुरले राहिले 4 कोटी. मग ते करायचे. त्यावेळेला नामदेव महाराजाच्या घरातल्या सर्वच लोकांनी त्यांना अभंग करू लागले. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. हो, आणि हे एक विशेष आहे बरं का. परमार्थ करण्याकरता पूर्ण कुटुंब लागावं. तसं जर पाहिलं तर तुकाराम महाराजाचं घराणं हे मौर्य घराणं. ते तिथून सातारा जिल्ह्यात आले, मौर्य घराणं ते. आणि तिथून जगद्गुरु तुकाराम महाराजाचे मूळ पुरुष बोल्लोबा हे देहू गावात आले. आणि त्यांच्या त्या परंपरेमध्ये 8व्या नंबरचे म्हणजे 8वे वंशज जगद्गुरु तुकाराम महाराज. तेव्हापासून पांडुरंगाची सेवा यांच्या घरामध्ये. ते हे 3 भाऊ. त्यांचे ते कान्होबाराया. कान्होबाराया तसं जर पाहिलं तर जरा भांडखोर व्यक्तिमत्व. रात्री नाही का महाराज बोलले, काही मोवाळ मतवादी आणि काही जहाल मतवादी. त्यापैकी आमचा नंबर जहाल मतवादी मध्ये लावला त्यानं. हो, कुठे जर भांडणं करायची असली तर तुम्ही पुढे व्हा आणि शकून घ्या, आम्ही जशाला तसे. मग फक्त आम्ही मोठेपणा सांगतो. मग आम्ही वारकरी नाही काय. इथले दिवस काय मेलते काय तुम्ही. आम्ही वारकरी नाहीत काय. हा, पंक्तीला म्हणलं की 60 आणि भांडणं कराय म्हणलं की 8 आणि मार खायचा म्हणलं तर कोणी पडली तर पडली गाठ, नाही तर मग भुईसपाट. बरं, असं आहे. तसे हे भांडखोर होते. कोण? कान्होबाराया. देवाला सर्वच साधू संत देवाला तसे भांडले. आणि काही काही गोष्टी भांडूनच घ्यायला लागत असते. प्रेमाने भेटतही नसते. देवाला तर भांडावंच लागते.
आणि आमच्या साधू संतांनी सांगायला तुम्हाला भांडणही जर करायचे असेल तर देवाशी करा, आणि प्रेमही करायचं असेल तर देवाशी करा. चला चला संत जन, चला चला संत जन, चला चला संत जन, गुरुदेवासे भांडण करू देवासे भांडण, मूळच नाव भीमा तिरी वेढार पडे, वेढार पडे, वेढार पडे, वेढार पडे, मोर्चे लावा भीमा तेरी. हे मोर्चे तेव्हापासून आहे. हे मोर्चा का आता निघाला काय? हे सगळं फार जुनच आहे. हे आता नाही ना, फक्त त्याला लेबल लावले तर. बरं आताचे मोर्चे तरी काय ढंगाचे आहेत का हो? काही चवनाद हो त्याच्यात. हमारी मागी पुरी करो, हमारी मागी पुरी करो. काय तुम्हारी मागी? रोटी कपडा और मकान. काय बे रोटी कपडा और मकान? तू स्वतःचं पोट भरू शकत नाही तर जन्मालाच कहाला आला? अभि कुत्र पोट भरते. रोटी कपडा. चिमणी किती सुंदर घर बांधते. साळुंकी रोटी कपडा और मकान. हे चव घाल्या मागणी अशा. असं मागितलं पाहिजे जीवनामध्ये आपलाही फायदा झाला पाहिजे, जगाचाही फायदा झाला पाहिजे, आणि देणाऱ्यालाही चांगलं वाटलं पाहिजे. याला मागणी म्हणतात. नाही तर मी तुम्हाला मागणाऱ्याच्या 100 गोष्टी सांगीन. काय काय लोकांची इथली थर्ड क्लास मागणी असते. हो ऐकलं लोकांना. भगवान शंकर लवकर प्रसन्न होते तर मिश्राजीनं सांगितलं, पंडित मिश्रानं. काय लोक मागे लागले तेव्हापासून. बापा 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 बापा. ओ हो 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 हो. महादेवाचे टावेल फाटायले अंग पुसू पुसू. तरी पहिलं अंग पुसलं की पुन्हा पाणी पडतेच. एकही महादेव असा राहिला नाही की त्याच्याकडे बिचारी पार्वती गेली नाही. एकही महादेव राहिला नाही. पण मला वाटत नाही त्याच्यात काही फायदा होईल म्हणून. नाही, या घरच्या महादेवावर 2 तांबे टाकत जा. नाही तर काय फायदा आहे. बाहेरच्या महादेवाला घालते. चांगल्या गोष्टी करण्यामध्ये यायचा नंबर पहिला आहे. एकाचे 2 घरं करण्यात यायचाच नंबर पहिला आहे. कोठं कोठं नंबर घेतात बिचाऱ्या, काही सांगायचं जमत नाही. सगळ्या ठिकाणी नंबर घेतात आहे. झाले महादेव प्रश्न. मग या नाही 1 लोटा जल गेलं महादेवाकडे घेऊन. भगवान भोले बाबा आहेत ते. वरमृही काय पाहिजे भक्ता? काय नाही म्हणे भगवान मला कधी न संपणार द्या. भगवान म्हणले कोई बात नहीं बच्चा, जा मंदिर में. गेलं. त्या मंदिरावर अशी 1 किलोभर कोणतरी तांदूळ ठेवलेले होते. मला वाटते बहुतेक त्या दिवशी तांदूळाची मूठ असेल. मुठी ठरलेली आहेत ना, कोण्या दिवशी कोणती मूठ, कोण्या दिवशी कोणती मूठ. तुम्हाला काहीच माहीत नाही कोणती मूठ. तुम्हाला फक्त मम्मम माहीत आहे. ते मुठी इकडं माहीत आहे द्यायला, तिळाची जवसाची आहे की नाही. आणि तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं का माहीत? आमच्याकडे विचारा येतात म्हणून आम्हाला माहीत. आम्हाला विचार आज काची मूठ आहे. मी एका बाईला सांगितलं होतं आज सोन्याची मूठ आहे. म्हणे कुठं ठेवू? म्हणे मला विचारून ठेव म्हणलं कुठं ठेवायचं ते. लय भोळ्या असतात बिचाऱ्या. आणि हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशीच. भोळ्या असतात, चांगल्या असतात बरं का. यांच्यामुळं धर्म टिकून आहे. मग ते तांदूळाची मूठ होती. 1 किलोभर तांदूळ ठेवलेले होते. हे गेलं उपरनं काढलं. किलोभर तांदूळ त्याच्यात घेतले. ते पुन्हा त्याच्यावर मूठभर किलोभर तयारच. न संपणारं मागलं होतं ना.
असं करून करून त्यानं 50 किलोचं गाठोडं बांधलं, डोक्यावर घेतलं, दुसरं गाठोडं तयारच. न संपणार मागल्यामुळे घरी गेलं, गाठोडं फेकलं, डोक्यावर गाठोडं तयारच. फेकून फेकून दमफूस झालं. डोक्यावरलं गाठोडं काय हलकं होईना झालं. पहिलं पडलं की दुसरं तयार. बायको हुशार होती, पटकर घरात गेली. वाटीभर रवा, वाटीभर तूप, वाटीभर साखर घेतली आणि शिरा केला. नातू, असा शिरा असला तर खावा, नाही तर शिरा ताणतेता सगळ्या. त्याला म्हणतात शिरा. आमचे बुवा नेहमी म्हणायचे, घी सक्कर रवा झक मारेगी दवा. जे रोज असा शिरा खाते त्याला कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही. पण आम्हाला भेटते चमचाभर तूप, 1.5 वाटी रवा, साखर. चमचाभर तुपानं काय होते हो, त्या कढईचं बुडच झाकत नाही, मग रोगच रोग, साखरच जास्त. तिनं तयार केला आणि आणला, याच्या हातात दिला. यानं 1 चम्मच मध्ये घेतला आणि तोंडात टाकला की चमचा तयार. चावून चावून गिळते तर तोंडात तयार. गिळून गिळून गच आलं, पडलं, मेलं. मग त्या हातात प्लेट होती. बाई सुताने गेली, प्लेट सुतानं उचलली, खाल्ली आणि मग पंचम लावला तिनं. लोक जमा झाले, उचला याला. त्याला उचललं, जाग्यावर दुसरं तयार. न संपणार मागितलं होतं. पुन्हा त्यानं ते माड बांधला, त्याच्यावर बांधलं, पुन्हा उचललं तर माडासहित तयार. ज्यानं खांदा लावला ते म्हणले मेलो. ते चालता चालता विचार करू लागले, आपल्या खांद्यावर तर तयार होणार नाही बे. एक म्हणे, अबे आपण काय कमी आहो काय, आपण कमी आहो. ज्या ठिकाणी सरण रचलेला आहे, 4 कोणत्यावर 4 जण उभे राहून 1 2 3 म्हणले की पळून जाऊन याला सोडून देऊ, असं कसं लागते. बरं ठरलं. 4 कोणत्यावर 4 उभे राहिले, 1 2 3 म्हणले की त्याला फेकलं. लागले पळायला की प्रत्येकाच्या खांद्यावर 1 म्हणले मेलो. हे थर्ड क्लास लोक. स्वतःचंही बरं नाही आणि दुसऱ्याचंही नाही. पण जे काही मध्यम दर्जाचे मागणारे तर जाऊ द्या, सोडून देतो मी तुम्हाला. काही उच्चतम दर्जाचे बरं, आणि ते सुद्धा ज्यांच्याकडे आपल्याला मागणी घालायची आहे त्याचाही अधिकार पाहिला पाहिजे. नाही तर काय करता, कोणाकडे मागून. हे बघा, ज्याच्याकडे आपण मागणी टाकली ती मागणी तिथं फेल नाही गेली पाहिजे, तिथंच मागाव. हा, आणि ते कळलं पाहिजे मागायचं. आता ज्याच्याकडे आमचे कानोबाराया मागतात ते सामान्य आहेत काय. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्यम. जगातला सर्वात मोठा दाता जर कोण असेल, पांडुरंग परमात्मा. तोच एकदान शूरदाता, तोच एकदान शूरदाता, तोच एकदान शूरदाता, तोच एकदान शूरदाता. विठवर जाचे पाऊल समान, विठवर जाचे पाऊल समान, तोच एकदान शूरदाता, तोच एकदान शूरदाता. जाते पाऊल समान, विठवर जाते पाऊल समान, तोच एकदान शूरदाता, तोच एकदान किती उदार आहे, किती मोठा आहे. मला वाटते त्यांनी बहुतेक ज्ञानेश्वरीचे पारायण केले होते कानोबारायानं. तुवा सनकादिकाचे निमाने सायोज्य सौरसू दिधेला पुतने, जे विषाचे निस्तने मारो आली. अरे जे मारण्याकरता आला त्याला सुद्धा सायुज्य नावाचा मोक्ष देतो. हा काय सामान्य आहे. पुढचं पात्र महाराजांनी ओळखलं. पण
हा देण्याकरता जरा धसाळ आहे. देण्याकरता कसा आहे? धसाळ आहे. हे त्यांना माहित होतं. एक वाटीवर दूध मागाय आलं. एक बापाच्या मांडीवर बसाय आलं. त्याला आढळ पद्धत देऊन टाकलं. बसाय कुठं आलत? तो वनाला याची लागी, बैसावया पित्याचे उसंगी, त्याला दिलं लटकून. ध्रुवबा आणि ते आता बोंबलते. जरी का मृत्यूलोकी असतो, पंढरीशी जात होतो. शेपका भंग आहे. वारी करत होतो. आता हाय तेच कोणते दिवे लावायले तर पंढरपूरची वारी करतात काही लोक. जाणारालाच म्हणतो दरवर्षी जावं लागते का? मग काय म्हणला विठोबा? काय नाही म्हणला, तुला कापायला आण म्हणला पुढच्या याला आषाढी वारीला. काय दिलं मग तुम्हाला देवानं? काय नाही, राखेलची डब्बीन घासलेटचा पिपा दिला. भेटलं त्याच्या घरावर टाक म्हणे, दे म्हणे फुकून खालून. काय दिलं काय भेटलं? लोक संसारात एवढा विचार करत नाहीत. हा, संसारात एवढा विचार करतात काय? भटजीला म्हणतात काय हे जमल काय? लेकरं होतीन काय? त्याचा काहीच विचार नाही. दे धक्का, बिनधास्त उड्या टाकते. तसं बजरंगबलीला सांगते तुला नाही जमलं ते पैठण जमवलं. त्याला सांगायचं जाते तर नाही तर नवरदेवाचा बजरंगबलीच्या पारावर जायची काय गरज आहे हो? सांगा, संबंधच काय बजरंगबलीचा आणि या नवरदेवाचा? त्या बजरंगबलीला हिनवाय जाते तर हे ताड ताड बुट घालून, तुला नाही जमलं ते आपण जमवलं. बजरंगबली म्हणते घे जेकून, तू काळजीच नको करू. तू आता मला सांगायला आला ना, तू आता सांगायला आला ना, पुन्हा तू येथेच येणार आहेस. पुन्हा तू कुठे येणार आहे? याच पारावर येणार आहेत. काळजी नको करू. तुम्ही पाहणं बुडे बुडे कुठं बसते तर मग पारावरच. काय राजा धकाधकीचं जीवन. पहिल्यानं ते गेलता बे सांगायला देवाला तवा बिन, आता तिथंच निघला का तोंड घेऊन? हे असंच असते बरं का. बरेच लोक टफर झाल्यावर आम्हाला माळ घाला वाटते. तुला आता मला मातीत घाला वाटते, माळ नाही घाला वाटत तुला आता. काही उपयोग होत नाही. चला, तो फार मोठा आहे. उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजताती पवाडे. पण तुझी एक खुबी आहे, देता न मनसी पात्रा पात्र. तू खऱ्या अर्थाने विचारच करत नाही, देहाचंच काम करतो. पण माझ्या जीवनामध्ये तू तसं नको करू. हा, सत्यासत्याचा शोध घे बरं. आणि पुन्हा एक गोष्ट, माझी परंपरा आहे, काही मागणे काही मागणे तुलसी कर पर करे, कर तल ना करे. जिस दिन कर तल करे उस दिन मरण भले. कारण कर तल ना करे, आम्हाला काही मागणं हे अनुचित आहे. पण याच्यातूनच दुसरा भाव निघतो, काही मागणं उचित आहे. मागूच नाही काय? मागूच नाही. मागूच नाही काय? मागूच नाही. पण दुसऱ्याची प्रसन्नता असली तर मागल्याशिवाय राहू नये. हा, पण उचित आणि अनुचित याचा विचार करून मागावा. कानोबराया तेच
हो ऐका, श्री गोपाल कृष्ण संस्थानचे पुजारी श्री हरिभक्तीपरायण किशन महाराज राऊत यांनी महाराजांना हार घालण्यासाठी यायचं आहे. त्यानंतर आजचे कीर्तनाचे यजमान वैकुंठवासी वस्तेलाबाई लिंबाजी पारत यांचे पुण्यस्मरणार्थ बबनरावजी लिंबाजी पारत यांनी सुद्धा यायचं आहे. आणि आज सकाळचे अन्नदाते श्री शरद शंकरराव पांडव यांनी यायचं आहे. आणि सायंकाळचे अन्नदाते वत्सलाबाई लिंबाजी पारत यांचे पुण्यस्मरणार्थ श्री बबनरावजी लिंबाजी पारत यांनी हार घालण्यासाठी यायचं आहे. या विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई ऐका, श्री विलासराव मंदाडे चिलगावन गुरुजी यांनी शिवपुराणावर 150 कविता लिहिल्या आहेत. त्यापैकी त्यांनी आपल्या गुरुवर्य संत तुकाराम बापू यांच्यावर काही कविता लिहिल्या आहेत. आणि ते आज त्यांनी ते छापून आणले आहेत फ्रेम करून. ते आपल्या संस्थानला हरिभक्तपरायण नारायण महाराज शिंदे बापू यांच्या हस्ते आपल्या तुकाराम बापूचे पाईक असलेले पुजारी यांनी ते स्वीकारावं किसन बापूंनी, अशी मी विनंती करतो. बापूंनी ते काव्य लिहिलेलं तुकाराम बापूचं नारायण बापूंनी किसन महाराजांना देण्यात यावं. तुकाराम बापूचे उत्तराधिकारी असलेले किसन बापू यांनी ते स्वीकारले आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, संत तुकाराम बापू की जय. विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय हरि 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 जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार हरि करोनी उचित प्रेम घाली हृदयात. खऱ्या अर्थानं तसं जर पाहिलं तर नियमानं तुमचा टाईम संपला, पण मी आता अभंगावर आलो. बरं, महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये तुला एकच मागणं आहे आणि ते तुला उचित अनुचित कळते, हे तुला सांगायचं काही काम नाही. म्हणजे तुला तशा अर्थानं मागायची तुझ्याकडे गरज नाही, पण तुला जर मला जर द्यायचं असेल तर फक्त प्रेम दे. आणि सज्जन हो, तुम्हाला माहित आहे ज्या वेळेला आपल्या अपेक्षा थांबतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं समाधान भेटत असते. जोपर्यंत अपेक्षा थांबत नाही तोपर्यंत जीवनात समाधान भेटत नाही.
आणि परमात्म्याचं प्रेम भेटलं की जगातल्या सर्वच अपेक्षा थांबतात आणि समाधानाला सुरुवात होते. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. समाधान प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. हो प्रेमाविना नाही, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. सर्व ठिकाणी प्रेम अतिशय महत्वाचं आहे. हो, घरामध्ये भरपूर मंडळी आहेत, काही कमतरता नाही. पत्नी आहे, पोरं आहेत, नातवंड आहेत, पतवंड आहेत, सगळा घर भरलं, पण आमच्यावर प्रेमच कोणी करत नाही. काही काय काय उचलून खड्ड्यात घालायची. संपत्ती भरपूर आहे, करोडोपती आहो आम्ही, पण आमच्यावर प्रेम कोणी करत नाही. काय त्याला अर्थ आहे? काय चाटायचं आहे? हो, अतिशय सुंदर पक्वान्न तयार आहेत, पण जेव जो घालतो त्याच्या अंतःकरणामध्ये आमच्याबद्दल प्रेम नाही. देवानं सुद्धा त्या अन्नाचा त्याग केला. परमात्मा शिष्टाई करता गेले, आपल्याला माहित आहे सर्व महाभारत. दुर्योधनाने उत्तम प्रकारचं भोजन तयार केलं देव येणार म्हणून. देवाच्या सोबत उद्धव होते. भूक लागली, दुपारची वेळ झालेली होती, टाइम निघून गेलेला आहे, अतिशय कडाडून भूक लागली. सर्व ताट मांडून तयार आहेत, पंचपक्वानाचं भोजन आहे. दुर्योधन म्हणतो, देवा 2 घास जेवण करून जा. भगवंतानं सांगितलं नाही. अरे ज्याच्या अंतःकरणामध्ये आमच्याकरता सुईच्या टोका एवढी जागा नाही, त्याच्या घरी जेवण करण्यामध्ये काय अर्थ आहे? उद्धव म्हणे मारते उपाशी. आता उद्धवाला वाटलं काही का असे ना, जेवाय भेटलं बरं झालं. देवानं सांगितलं नाही, इथं आपल्याला जेवण करायचं नाही उद्धवा. चलवे तुरा घर जावे उद्धवजी, चलवे तुरा घर जावे उद्धवजी, चलवे तुरा घर जावे, चलवे तुरा घर जावे. सबरी के मेर सुदामी के जावन, आपल्याला रोज शिकवण्यात शाळेत येत होतं की नाही? भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. किती लोक देशावर प्रेम करतात? किती लोक देशावर प्रेम करतात? अरे ज्याने देशावर प्रेम केलं ते या भारत माते करता फासावर गेले. ढोंगी प्रेम करणारे मजा मारायले.
हो, मेल्यावरही त्याच्या गळ्यानं हार घालतात लोक, घालतात की नाही? हो, हे कोण हे आणि हे कोण ते. अरे कष्ट कोण भोगले? यालाच म्हणतात धन्याला धतुरान चोऱ्याला मल्लिदा. हेच होय, उलटी गंगा वाहू लागली न पूर आकाशी आला, असंच चालू आहे. ते देशाकरता शहीद झाले, शाळेत शिकले, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. प्रेम जीवनामध्ये फार महत्वाचं असते बरं का. प्रेमच असं आहे की देवाला सुद्धा वश करते ते प्रेम. माणसं वश होतील याच्यात काही नवल नाही. प्रेमे चक्रपाणी वश होय. किती प्रेम पाहिजे परमात्म्याबद्दल ऐका सांगतो. एक मुंबईला फार मोठे डॉक्टर होते, जगप्रसिद्ध, की जे हार्टचं ऑपरेशन करायचे. किती मोठी हार्टची बिमारी असू द्या, ते ऑपरेशन करायचे आणि त्यांचं ऑपरेशन 100% यशस्वी व्हायचं. जसं आज आपल्या यवतमाळला फडके डॉक्टर म्हणून नाही तर कसाय मोडलेला माणूस असू द्या, फडकेकर महिना 2-2 महिने नंबर लावावा लागते आणि त्यांच्या हातातला माणूस वायाला जातच नाही. तसे ते मुंबईचे डॉक्टर, आणि त्यांना भारत सरकारचा पुरस्कार भेटणार. त्यांना ठरलं की उद्याला तुम्हाला दिल्लीला यायचं आहे, तुम्हाला भारत सरकारचा फार मोठा पुरस्कार भेटणार आहे, जगातला 1 नंबरचा पुरस्कार. जसा आता आमचे गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर यांना पुरस्कार भेटणार आहे. बरं, काय व्यक्तिमत्व आहे बरं का. खरंच साधुत्व हो काय असते, ज्यावेळेला साधू आहे तोपर्यंत आपल्याला कळत नाही, आणि गेल्यानंतर मग भांबावून काही फायदा होत नाही. खरंच जीवन अतिशय सोज्वळ प्रेमळ जीवन, अजात शत्रुजाचं जीवन. पुरस्कार भेटणार आहे, तातडीने तो निघालेला आहे. फक्त एकच होतं त्या डॉक्टरचं की ते देव मानत नव्हते. कर्मावर त्यांचा विश्वास होता, फक्त काय म्हणत नव्हते, देव मानत नव्हते. बरं, पण देवही असा आहे जे मानत नाही त्याच्यात बोकांडी बसते. हिरण्यकश्यपही होता की नाही, होता की नाही. देव मानत नव्हता, त्याच्याच घरी मग देवाची किमयाच अशी आहे, जेथं जमत नाही तिथंच भोकाड पाडते. तेच त्याला तर देव म्हणते. तर मग हे डॉक्टर विमानानं निघाले. काय झालं, यांना पुरस्कार भेटणार होता, पण देवाच्या मनात त्याला भेटू द्यायचा नव्हता. मोठ्याच्या मनात आल्यानंतर काही होते राजे, ते देवच होय, देवाला भेटू द्यायचा नव्हता. झाली विमानात बिघाड, नको त्या ठिकाणी विमान लँड करायचं काम पडलं. पण हे डॉक्टर जिद्दी होता, याने स्पेशल गाडी केली, पण सकाळी पुरस्कार 9 वाजता भेटलाच पाहिजे या नात्यानं भरधाव वेगानं धावणारी गाडी त्यानं केली आणि त्याच्यात बसला. असं वादळन वारं आलं म्हणता, कारण नसताना नदीला पाणी, पूर, हे ते, आणि याचा रस्ता चुकला. चुकल्यानंतर मग काय ते ड्रायव्हरला म्हणलं, अरे आपला रस्ता चुकला. रात्रीचा टाइम झाला, 12-2 वाजले. कुठंतरी थांबावं, कुठंतरी आसरा घ्यावा. गाडीतूनही अंगावर पाणी येत होतं. दोघे ओले झाले. पाहावं कुठं थांबावं म्हणून रोडच्या काठाला एक झोपडी दिसली. डॉक्टरनं गाडी थांबवली आणि त्या झोपडीत असं वाकून पाहिलं तर बारीक असा दिवा दिसला आणि एक विधवा स्त्री बाळाला झोका देताना दिसली. याला वाटलं आवाज मारावा की न मारावा, तरी पण आता
हे झालेला, ओला झालेला माणूस, घाबरलेला माणूस, काय करावं म्हणून त्यानं आवाज मारला. पहिल्या आवाजात ती बाई बोललीच नाही हो, तिचं झोकेत देणं चालू होतं. पुन्हा यानं आवाज मारला. मग तिनं कडी काढली, पाहते तर ती स्त्री दिसली. या 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 बसा. बसला तो. बसल्यानंतर ती काय म्हणते, तुम्ही ओले झाले, तुमच्याकरता मी एक कप चहा करते. याला वाटले देवच पावला, तुमच्याकरता एक कप चहा करते. ती गेली, गॅसवर तिनं चहा ठेवला. तिला वाटलं चहा 10 मिनटं उकळायला टाईम लागते, तोपर्यंत आपण झोके द्यावं. एवढं प्रेमानं गायल्या